हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ओजल IAS। आजच्या आपल्या या सेशनमध्ये आपण मागच्या आठवड्यामध्ये 19 जुलैच्या नंतरचे काही दिवस आपण जे बोलतोय किंवा PIB मध्ये नेमक्या काय काय बातम्या आलेल्या होत्या ज्या आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाच्या राहतील। MPSC नवीन पॅटर्ननुसार, UPSC नुसार, त्यासोबतच बाकी वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये या बातम्यांमधून तुम्हाला प्रश्न तिथे बघायला मिळू शकतील। सो त्या अँगलनी आपण PIB ची ही पूर्ण सिरीजच सुरू केलेली आहे। या आधी आपण मागच्या वीकमध्ये देखील एक लेक्चर घेतलेलं होतं। सो एव्हरी मंडे वी आर हॅव्हिंग दिस सेशन। तर आज आपलं हे सेशन आपण स्टार्ट करू। मग PIB मागच्या आठवड्यामध्ये नेमकं काय काय सुरू होतं। सो लास्ट वीकमध्ये बेसिकली इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट याबद्दलच्या बऱ्याचशा बातम्या आलेल्या होत्या। सो आपण त्याचं एक वेगळं सेशन घेणार आहोत। देयर विल बी सेपरेट सेशन ऑन दॅट। बट अपार्ट फ्रॉम दॅट नेमकं काय काय मागच्या आठवड्यामध्ये झालेलं आहे त्याबद्दलचा एक ओव्हरव्ह्यू आपल्याला आजच्या या सेशनमध्ये घ्यायचा आहे। सो स्टार्ट करू आपण। पहिली बातमी PIB मध्ये पहिली बातमी जी आलेली होती ती होती गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसबद्दल। GEM गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस म्हणजे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्सना जर काही वस्तू विकत घ्यायच्या असतील तर नेमकं ते कसं विकत घेतील। आपण म्हणलं आपण अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वापरतो त्या पद्धतीने असते गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस। तसं ही जुनी गोष्ट आहे। आता बऱ्याच वेळेस काय होते की जे लोक आहेत ज्यांना आपल्या वस्तू त्या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसवरती जाऊन विकायच्या तर त्यांना बरेचसे अडचणी येत आहेत। म्हणजे एकतर ते पूर्ण सिस्टीम कळत नाही आहे किंवा त्या सिस्टीमवरती इंग्लिश भाषेमध्ये सगळं दिलेलं आहे पण काही लोकांना समजा इंग्लिश लँग्वेजचा प्रॉब्लेम होत असेल किंवा ते ॲप कसं वापरायचं, त्यानंतर पैसे कशा पद्धतीने आपल्याकडे येतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचं थोडंफार एक आपण म्हणू शकतो की देर वॉज डिफिकल्टी की त्यामुळे एकतर काय केलं गेलं याच वर्षी एक लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम त्याची बनवली गेली। LMS म्हणजे ज्यांना गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसवरती आपल्या वस्तू विकायच्यात त्यांच्यासाठी ते लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम तिथे बनवली गेली। आता या सिस्टीममधून मग लोक शिकू शकतील की नेमकं गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसचा वापर कसा करायचा आणि मग त्या अँगलनी हे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम तयार केली गेली। अगेन बातमी जी आहे त्याच्या पुढची आहे तर या सिस्टीमवरती सुरुवातीला 6 भाषांमध्ये इन्फॉर्मेशन अवेलेबल होती। आता अजून 6 भाषा त्यामध्ये ॲड केल्या गेलेल्या आहेत आणि ही न्यूज होती गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसबद्दलची। ही एक बातमी होती। तर जेम्स ई लर्निंग ट्रेनिंग कोर्सेस नाउ अवेलेबल इन 12 ऑफिशियल लँग्वेजेस। आता हे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस GEM त्यांचं हे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम यावर्षी तयार केलं गेलं आणि हे कशासाठी तर त्या युजर्सना जे पुढे जाऊन त्या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसवरती आपल्या वस्तू विकणार आहेत त्यांना आपल्या वस्तू विकण्यासाठी तो प्लॅटफॉर्म व्यवस्थितपणे समजावा या हिशोबाने तिथे काय केलं गेलं होतं, हे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम सुरू केलं गेलं होतं। सो त्यामध्ये त्यांनी ते सांगितलेलं आहे की ते इंटरॅक्टिव्ह प्रकारचं आहे, मल्टीलिंग्वल प्रकारचं हे पूर्ण प्लॅटफॉर्म आहे। यावरती तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील, PDF बघायला मिळतील, युजर मॅन्युअल त्यामध्ये दिलेले आहेत। जसं वेगवेगळ्या वेबसाईटवरती फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स असतात किंवा असं झालं तर काय करायचं, तसं झालं तर काय करायचं, त्या पद्धतीचे क्वेश्चन्स देखील या पोर्टलवरती त्यांनी दिलेले आहेत। सो एकतर न्यूज ही होती किंवा 12 अजून म्हणजे टोटल आता 12 लँग्वेजेस यामध्ये ॲड झालेले आहेत। कोणत्या लँग्वेजेस आहेत ते पण यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं। जसं इथे दिलेलं आहे देर आर 12 ऑफिशियल लँग्वेजेस लाईक आसामी, बेंगॉली, इंग्लिश, गुजराती, हिंदी, कन्नडा, मल्याळम, मराठी पण आहे त्यावरती, ओडिया भाषा आहे, पंजाबी, तमिळ आणि तेलुगू। आता ह्या सगळ्या भाषा पाठ करायच्या आहेत का तर नाही, भाषा पाठ करायची गरज नाही आहे, फक्त आपल्याला ही आयडिया असली पाहिजे या वेगवेगळ्या भाषांमध्ये हे जे कंटेंट आहे हे दिलं जाणार आहे। मग हे कोणाकोणासाठी लागू होणार म्हणजे हे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम कोण कोण वापरू शकणार तर एकतर यामध्ये जे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स वेगवेगळ्या वस्तू विकत घेणार आहेत म्हणजे गव्हर्नमेंट बायर्स, त्यानंतर सेलर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर आणि बाकी पण जे डिपार्टमेंट लेवलवरती जे काही GEM या पोर्टलला यूज करणार आहेत या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग कोर्सेस या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीममध्ये दिले गेलेले आहेत जेणेकरून लोकांना ते पोर्टल जे आहे ते चांगल्या पद्धतीने वापरता यावं। आता याचं एक इंटरफेस पण एक इथे दिलेलं आहे। दिस इज अ स्क्रीनशॉट फ्रॉम दी वेबसाईट ओनली। तर यामध्ये त्यांनी की फीचर्समध्ये सांगितलेलं आहे। आता आपण जे बोललो की यावरती तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील, ई-बुक्स बघायला मिळतील, त्यानंतर युजर मॅन्युअल्स त्यामध्ये दिलेले आहेत, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आहेत,
म्हणजे छोट्या छोट्या तुम्हाला ज्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो त्या गोष्टीचं सोल्युशन त्यावरती दिलेलं आहे. आणि त्यामध्ये अजून एक पॉईंट काय आलेलं आहे की समजा हे पोर्टल आहे आणि एखाद्या पोर्टलवरती जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड केला जातो तर त्याचं नोटिफिकेशन जनरेट होते. जसं आपण म्हटलं यूट्यूबवरती एखादा नवीन व्हिडिओ आला तर आपल्याला जर आपण सबस्क्राईब केलेलं असेल तर नोटिफिकेशन येते. सो त्या पद्धतीने इथे पण त्यांनी सोशल मीडिया फीड कनेक्ट केलेले आहेत. म्हणजे काय तर एखादं नवीन काही त्यावरती ॲड केलं या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमवरती तर तुम्हाला सोशल मीडियावरती त्याचं नोटिफिकेशन येणार. ऑल्सो सर्टिफिकेशनचा पॉईंट आहे यामध्ये. म्हणजे हे जे ट्रेनिंग कोर्सेस आहेत हे जर कोणी केले तर त्या व्यक्तीला सर्टिफिकेशन दिलं जाणार आणि यामधून काय होणार तर अल्टिमेटली त्या व्यक्तीची क्रेडिबिलिटी जी आहे ती अजून जास्त वाढणार आहे. सो ही तुमची पहिली बातमी होती जी गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसबद्दलची ही बातमी होती, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम. आता दुसऱ्या बातमीकडे येऊ. दुसरी बातमी एक इन्स्टिट्यूट तयार केलं गेलेलं आहे बाय मर्जिंग दी एक्झिस्टिंग 3 डिफरंट इन्स्टिट्यूट. आता या इन्स्टिट्यूटचं नाव आहे नॅशनल कम्युनिकेशन्स अकॅडमी. नॅशनल कम्युनिकेशन अकॅडमी. आता हे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन जे आहे त्याच्या अंडर ऑलरेडी 3 वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट काम करत आहेत आणि मग विथ इमिजिएट इफेक्ट या 3 इन्स्टिट्यूटचं मर्जर केलं गेलेलं आहे. 3 इन्स्टिट्यूटला एका ठिकाणी कंबाईन केलं गेलेलं आहे आणि नॅशनल कम्युनिकेशन अकॅडमी बनवली गेलेली आहे. तर 3 कोणत्या कोणत्या इन्स्टिट्यूट आहेत तर नॅशनल टेलिकम्युनिकेशन इन्स्टिट्यूट फॉर पॉलिसी रिसर्च, त्यानंतर नॅशनल टेलिकम्युनिकेशन इन्स्टिट्यूट फॉर पॉलिसी रिसर्च इनोव्हेशन अँड ट्रेनिंग, त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेशन फायनान्स आणि तिसरी आहे वायरलेस मॉनिटरिंग ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट सेंटर. सो या तिघांना मर्ज केलं गेलेलं आहे. तिन्ही टेलिकम्युनिकेशन रिलेटेड आहेत, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनच्या अंडर येतात, पण तिघांना मर्ज केलं गेलेलं आहे विथ इमिजिएट इफेक्ट आणि आता नाव असणार आहे नॅशनल कम्युनिकेशन अकॅडमी. म्हणजे या 3 ज्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत या संदर्भात काहीही तिथे काम असेल लाईक त्यांना पैसे म्हणजे बजेट त्यांना अलोकेट करायचं आहे किंवा त्यांचा जो रेव्हेन्यू आहे त्याला मॉनिटर करायचा आहे. सो या सगळ्या गोष्टी ऑल थिंग्स रिलेटेड टू दीज 3 इन्स्टिट्यूट आर बेसिकली अंडर दी नॅशनल कम्युनिकेशन अकॅडमी नाव. म्हणजे आता 3 वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचं काम जे आहे ते एका कॉमन प्लॅटफॉर्मवरती येऊन बेसिकली हे केलं जाणार आहे. तर 3 या इन्स्टिट्यूटचे जे कॅम्पसेस आहेत ते तसेच राहणार. त्यामध्ये असं नाही की ते कॅम्पसेस बदलले जाणार. जसं एक कॅम्पस जो आहे तो गाझियाबादमध्ये आहे आणि 2 जे कॅम्पसेस आहेत ते घिटोर्नीमध्ये आहेत. घिटोर्नी म्हणजे हे दिल्लीमध्ये येते. सो या 3 कॅम्पसेसमध्ये काम जसे तसं चालू राहणार, बट ओव्हरऑल याचा कंट्रोल जो आहे तो नॅशनल कम्युनिकेशन अकॅडमीकडे येणार. आता हे का बरं केलं गेलेलं आहे त्याचं एक थोडक्यात जर समजून घ्यायचं झालं तर समजा आपण इनोव्हेशन करतो टेलिकम्युनिकेशन फील्डमध्ये. सो त्यासाठी वेगळं एक इन्स्टिट्यूट आहे आणि फायनान्सकडे बघणारं एक वेगळं इन्स्टिट्यूट आहे. तर बऱ्याच वेळेस तिथे मिसकम्युनिकेशन जर झालं किंवा दोघांमध्ये एक बॅलन्स जर मेंटेन नाही झाला तर असं होऊ शकेल की इनोव्हेशन करायचे पण पैसे तेवढे अलोकेट झाले नाही. सो फॉर दॅट पर्पज टू ब्रिंग ऑल दीज 3 इंटू कॉमन प्लॅटफॉर्म, एका कॉमन प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी इथे नॅशनल कम्युनिकेशन अकॅडमी बनवली गेलेली आहे. मग या अकॅडमीचे चेअरपर्सन कोण असणार आहेत तर टेलिकॉम डिपार्टमेंटमध्ये जे सेक्रेटरी आहेत IAS ऑफिसर, सेक्रेटरी टी म्हणजे काय सेक्रेटरी टेलिकॉम. सो सेक्रेटरी टेलिकॉम विल बी दी चेअरपर्सन ऑफ दिस नॅशनल कम्युनिकेशन अकॅडमी आणि जे ॲडिशनल सेक्रेटरी राहणार टेलिकॉम मिनिस्ट्री टेलिकॉम डिपार्टमेंटमधले, सो ॲडिशनल सेक्रेटरी इन टेलिकॉम विल बी व्हाईस चेअरपर्सन. सो ही एक बातमी होती नॅशनल कम्युनिकेशन अकॅडमीबद्दलची. आता त्याच पेजवरती अजून एक जो पॉईंट आलेला होता दॅट इज इंडिया मोबाईल काँग्रेस. इंडिया मोबाईल काँग्रेस. आता इंडिया मोबाईल काँग्रेस हा एक इव्हेंट आहे जो बेसिकली टेलिकम्युनिकेशन फील्डमध्ये ज्या ज्या नवीन गोष्टी होत आहेत त्या नवीन गोष्टींचा एक प्रकारे आपण त्याला एक्झिबिशन म्हणू शकतो की भारतामध्ये टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये ज्या ज्या नवीन गोष्टी होत आहेत त्याचं एक्झिबिशन आणि एक प्रकारे एक डिस्कशन प्लॅटफॉर्म किंवा अजून काय यामध्ये करता येईल त्याबद्दलची चर्चा. सो अशा पद्धतीचा हा इंडिया मोबाईल काँग्रेस नावाचा इव्हेंट आहे. 2024चा हा इव्हेंट आणि तसं वेळ आहे अजून याला ऑक्टोबर महिन्यात आहे. पण आत्ता का बरं बातमी आलेली होती कारण ह्याची थीम अनाऊन्स केली गेलेली होती. सो इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 त्याची थीम काय द फ्युचर इज नाऊ. द फ्युचर इज नाऊ. मिनिस्टर फॉर कम्युनिकेशन यांनी ही थीम तिथे अनाऊन्स केलेली होती.
याबद्दल त्यांनी दिलेलं आहे की हे फक्त भारतातलीच नाही तर आशिया खंडामधली एक मोठी एक कॉन्फरन्स आहे किंवा मोठा एक इव्हेंट आहे. सो द 8th एडिशन, कितवी एडिशन आहे याची? 8वी एडिशन आहे. 8th एडिशन ऑफ एशियाज प्रीमियर डिजिटल टेक्नॉलॉजी एक्झिबिशन. नाव बघा काय दिलेलं आहे, दिस इज अ प्रीमियर डिजिटल टेक्नॉलॉजी एक्झिबिशन. डिजिटल टेक्नॉलॉजी एक्झिबिशन आहे आणि इंडिया मोबाईल काँग्रेस त्याचं नाव आहे. आणि हे होस्ट कोण करते? आता इंडियामध्ये आहे ते तर नावातच दिसतंय, बट होस्ट कोण करते? तर 2 होस्ट आहेत. सो इट इज को होस्टेड बाय डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन अँड सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया. सो या दोघांनी याला को होस्ट केलेलं आहे. आणि 15 ऑक्टोबरला हे प्रगती मैदान जे न्यू दिल्लीमध्ये आहे तिथे इंडिया मोबाईल काँग्रेस कंडक्ट केली जाणार आहे. आता यासोबतच बऱ्याच वेळेस काय होतं, परीक्षेमध्ये असे प्रश्न येतात किंवा कोणते असे इव्हेंट आहेत जे इंडियामध्ये तिथे होस्ट केले जात आहेत. सो एकतर इंडिया मोबाईल काँग्रेस ऑक्टोबर महिन्यात 15 ऑक्टोबरला ते चालणार आहे, पण जवळपास त्याच काळामध्ये 2 अजून महत्त्वाच्या कॉन्फरन्सेस आहेत टेलिकम्युनिकेशन रिलेटेड ज्या इंडियामध्ये कंडक्ट केल्या जाणार आहेत. मग त्यामध्ये कोणते आहेत? सो अपार्ट फ्रॉम दिस, इंडिया इज ऑल्सो होस्टिंग 2 कॉन्फरन्सेस. एक आहे वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायझेशन असेंब्ली. वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायझेशन असेंब्ली हे न्यू दिल्लीमध्ये होणार आहे 2024 मधली. आणि न्यू दिल्लीमध्येच ग्लोबल स्टँडर्ड सिम्पोजियम GSS 2024 हे 14 ते 24 ऑक्टोबर या 10 दिवसाच्या काळामध्ये हे 2 महत्त्वाच्या कॉन्फरन्सेस टेलिकम्युनिकेशन फील्डमधल्या इंडियामध्ये कंडक्ट केल्या जाणार आहेत. सो एकतर इंडिया मोबाईल काँग्रेस आणि हे 2. सो असं त्या काळामध्ये जवळपास 3 त्या प्रकारच्या टेलिकम्युनिकेशन फील्डमधल्या मीटिंग्स इंडियामध्ये कंडक्ट केल्या जाणार आहेत. मग यामध्ये नेमकं कोण येणार ते पण त्यांनी सांगितलेलं होतं की जगभरामधून टेलिकम्युनिकेशन सेक्टरमधले वेगवेगळे जे एक्सपर्ट्स आहेत, वेगवेगळे जे इंडस्ट्री प्लेयर्स आहेत ते यामध्ये येतील. आणि तिथे मग एक प्लॅटफॉर्म तयार केला जाईल किंवा डिस्कशनसाठी किंवा काही अशा टेक्नॉलॉजी ज्या एकेकाळी आपण म्हणायचो की दिस इज लाईक इमॅजिनेशन पार्ट, की असं काही होणार नाही, सायफाय मूवीजमधलं आहे असं, बट आता ते रिअल होत चाललेलं आहे. लाईक वी आर टॉकिंग अबाउट दी हाय स्पीड इंटरनेट, वी आर टॉकिंग अबाउट दी आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो या ज्या गोष्टी आहेत या आता रिअल झालेल्या आहेत. आणि मग रिअल जर असतील तर त्या गोष्टीचा आपल्याला ॲज अ पार्ट ऑफ ह्युमॅनिटी कशा पद्धतीने वापर करून घेता येऊ शकेल. सो याबद्दलची पूर्ण चर्चा या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये होणार आहे. लाईक तिथे लेटेस्ट ॲडव्हान्समेंटमध्ये 6G आहे, समजा AI आहे, सेमीकंडक्टर फील्ड आहे किंवा ब्रॉडकास्टिंग, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग, सॅटेलाईट कम्युनिकेशन, क्वांटम टेक्नॉलॉजी. सो या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत याबद्दलचं चर्चा जी आहे ती या मीटिंगमध्ये इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये केली जाणार आहे. सो हा एक भाग झाला. मग त्याच पेजवरती अजून त्यांनी एक दिलेलं होतं की वी आर हॅव्हिंग 1 अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन दी टेलिकॉम सेक्टर. मग त्या अवॉर्डचं नाव काय? पंडित दीनदयाल उपाध्याय टेलिकॉम एक्सलन्स अवॉर्ड 2023. हे पण अनाऊन्स झाले होते. आता हे नेमके सगळे लोक पाठ करायची गरज नाही आहे, कारण सध्या आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण बघितलं तर त्या अवॉर्डचं नेमकं स्ट्रक्चर काय आहे ते आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्याचं पर्पज काय आहे. तर पंडित दीनदयाल उपाध्याय टेलिकॉम एक्सलन्स अवॉर्ड हे ॲन्युअली दिले जातात, म्हणजे दरवर्षी दिले जाणारे हे अवॉर्ड्स आहेत, ॲन्युअल अवॉर्ड्स आहेत, ॲन्युअल. मग कोणाकोणाला दिले जातात? तर इंडिव्हिज्युअल्स आहेत, वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स आणि ऑर्गनायझेशन्स आहेत. म्हणजे एकतर यामध्ये प्रायव्हेट पण असू शकेल, गव्हर्नमेंट पण असू शकेल. सो यांना हे अवॉर्ड दिले जातात. म्हणजे एखाद्या व्यक्तीने टेलिकॉम फील्डमध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून चांगलं काम केलेलं आहे किंवा इनोव्हेटर म्हणून चांगलं काम केलेलं आहे किंवा टेलिकॉम सेक्टरमध्ये एखाद्या व्यक्तीने आपण म्हटलं की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये चांगलं काम केलेलं आहे. सो त्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीने चांगलं काम केलेलं असेल तर त्या व्यक्तीला हा अवॉर्ड दिला जाऊ शकतो. आता नेमकं काम मागच्या 15 वर्षामध्ये काय केलेलं आहे तसं बघितलं जाणार का? तर इथे त्यांनी दिलेलं आहे स्पेसिफिकली की मागच्या 3 वर्षामध्ये, ओव्हर दी पास्ट 3 इयर्स, म्हणजे मागच्या 3 वर्षामध्ये जर तुम्ही या फील्डमध्ये काही चांगलं काम केलेलं असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला हा अवॉर्ड दिला जाऊ शकतो. मग ते त्यांनी दिलेलं होतं की ते शाल मिळणार, त्यानंतर तिथे एक पदक मिळणार आणि 2 लाख रुपये तिथे प्राईज दिलं जाणार, ॲन्युअली हे दिलं जाणार.
आता महत्त्वाचं काय इथं की हे अवॉर्डीज जे आहेत ज्यांना अवॉर्ड मिळणार आहे ते नेमके सिलेक्ट कसे केले जातील, त्यांना सिलेक्ट कसे केले जाईल, तर त्यासाठी अवॉर्ड कमिटी राहणार आहे. देअर विल बी अवॉर्ड कमिटी. मग त्या अवॉर्ड कमिटीचे हेड कोण असणार, तर सेक्रेटरी टेलिकॉम. सेक्रेटरी टेलिकॉम आत्ता आपण बघितलं होतं, ते नॅशनल कम्युनिकेशन अकॅडमी जी बनणार आहे त्याचे चेअरपर्सन जे आहेत ते सेक्रेटरी टेलिकॉम असणार. सो दॅट पर्सन विल बी ऑल्सो हेड ऑफ दिस अवॉर्ड कमिटी, जे हा अवॉर्ड तिथे देणार आहेत. ओके, सो इथपर्यंत झालं हे टेलिकम्युनिकेशन रिलेटेड जे बातम्या होत्या. आता पुढची बातमी आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटबद्दलची. मागच्या या पूर्ण महिन्यामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट बरंच हायलाईट झालेलं असते, दरवर्षीच हायलाईट झालेलं असतं, बिकॉज ITR फाईल करण्याचं पूर्ण आता काम सुरू आहे. सो त्या केसमध्ये CBDT दॅट इज सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांच्याबद्दलची एक बातमी होती की यांचा एक प्रोजेक्ट राहतो ज्याचं नाव आहे टॅक्स नेट प्रोजेक्ट. आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांचे एकतर वेगवेगळे ऑफिसेस असतात, एक तर मेन असणार आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे ऑफिसेस राहणार. तर या वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये जे लोक काम करत आहेत त्यांना एक प्रकारे नेटवर्किंग फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्यासाठी, समजा दिल्लीमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं जे ऑफिस आहे त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्स थ्रू कनेक्ट करायचं आहे वेगवेगळ्या भारतातल्या ऑफिसेससोबत. सो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग फॅसिलिटी त्यामध्ये आल्या. तर या सगळ्या करण्यासाठी तुम्हाला लागते एक प्रकारे कनेक्टिव्हिटी लागणार, आणि कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करण्यासाठी सो दॅट जे युजर्स आहेत, डिपार्टमेंटल युजर्स जे आहेत, त्यांचं काम जे आहे ते अजून जास्त सोपं होऊ शकेल, त्यासाठी हा एक प्रोजेक्ट राहतो टॅक्सनेट प्रोजेक्ट. आणि ह्याला एक प्रकारे कॅरी आउट करण्यासाठी काय केलं जाते, कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. तर भारती एअरटेल ही जी कंपनी आहे यांना टॅक्सनेट 2.0 प्रोजेक्ट अवॉर्ड केला गेलेला आहे, आणि त्याबद्दलची बातमी होती. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस हॅज अवॉर्डेड दिस टॅक्सनेट 2.0 प्रोजेक्ट टू भारती एअरटेल लिमिटेड फॉर प्रोव्हाइडिंग नेटवर्क कनेक्टिव्हिटी, फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस अँड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सर्व्हिसेस टू द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सबसिक्वंट टू द अप्रुव्हल बाय दी गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल त्या पद्धतीने मिळाल्यानंतर हे काय करणार, तर वेगवेगळ्या पद्धतीच्या नेटवर्किंग फॅसिलिटीज जे आहेत ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला प्रोव्हाइड करतील. मग त्याचं एम काय आहे या प्रोजेक्टचं ते सांगितलं होतं. सो इट एम्स टू रिवॅम्प इन्कम टॅक्स डिपार्टमेंट्स नेटवर्क सिस्टम, प्रोव्हाइड एन्हान्स्ड सिक्युरिटी, इम्प्रूव्ड रिलायबिलिटी अँड सीमलेस युजर एक्सपिरियन्स फॉर ऑल स्टेक होल्डर्स. मग त्यामध्ये इवन जे जनरल पब्लिक आहे त्यांचा पण यामध्ये समावेश होणार. आता त्यात मग काय काय फीचर्स असतील, तर टेक्नॉलॉजीचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने त्या पोर्टलची किंवा त्या ओव्हरऑल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या सिस्टीमची रिलायबिलिटी आणि स्ट्रेंथ जी आहे ती वाढवली जाणार आहे. मग तेच यामध्ये सांगितलेलं आहे. इट विल बेसिकली यूज टेक्नॉलॉजी टू प्रोटेक्ट सेन्सिटिव्ह डेटा अँड एन्श्युअर प्रायव्हसी, हायर रिलायबिलिटी, delivering consistent and dependable services for departmental users across the country and seamless connectivity by ensuring smooth and uninterrupted access to departmental users. आणि मग याच्याने काय होणार, तर भारतामध्ये ज्या टॅक्स रिलेटेड सर्व्हिसेस आहेत सिटिझनसाठी त्या एक प्रकारे चांगल्या होतील. मग जसं आपण म्हटलं की गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, सर्व्हर डाऊन झालेलं आहे. सो असे बऱ्याच वेळेस ऐकायला मिळते सर्व्हर डाऊन आहे. सो या प्रकारच्या गोष्टी फ्रिक्वेंटली नाही व्हाव्या यासाठी अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स तिथे कामात येऊ शकतात. सो दिस इज युअर टॅक्सनेट 2.0 प्रोजेक्ट. ठीक आहे. आता पुढची बातमी आहे, दिस इज समहाऊ रिलेटेड टू अ बिट ऑफ जॉग्रफी ऑल्सो. केन बेतवा इंटरलिंकिंग प्रोजेक्ट, केन बेतवा रिव्हर इंटरलिंकिंग प्रोजेक्ट. तो हा जो प्रोजेक्ट आहे अगेन हा प्रोजेक्ट तसा बराच जुना आहे, असं नाही की मागच्या आठवड्यात अनाऊन्स झालेला आहे असं नाही आहे. बट या प्रोजेक्टला इम्प्लिमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या मीटिंग्स कंडक्ट केल्या जातात. आणि मग अशीच एक मीटिंग मागच्या आठवड्यामध्ये झालेली होती, 6वी मीटिंग होती स्टिअरिंग कमिटीची फॉर दिस केन बेतवा लिंक प्रोजेक्ट. ही कुठे झाली होती, तर न्यू दिल्लीमध्ये झालेली होती. तर एकतर हा प्रोजेक्ट काय आहे याच्यामध्ये बेसिक त्यांनी थोडं सांगितलेलं होतं. तर नेमकं यामध्ये काय करणार आहे, तर केन आणि बेतवा ह्या दोन नद्या ज्या आहेत या बेसिकली मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या भागामधल्या नद्या आहेत. आता केन नदीमधलं पाणी जे आहे ते ट्रान्सफर करायचं आहे बेतवा नदीमध्ये. का करायचं आहे, कारण एकतर एखाद्या भागामध्ये जास्त पाणी आहे, दुसऱ्या भागामध्ये कमी पाणी आहे. सो ज्या भागामध्ये जास्त पाणी आहे तिथून कमी पाण्याच्या भागामध्ये तुम्हाला पाणी ट्रान्सफर करायचं.
सो त्यासाठी हा पूर्ण प्रोजेक्ट आहे, खूप मोठा प्रोजेक्ट आहे. वी कॅन कॉल इट लाईक अ बिग मल्टीपर्पज प्रोजेक्ट. नेमकं त्यामध्ये काय काय आहे मग ते पहिले त्यांनी सांगितलेलं होतं. सो दिस प्रोजेक्ट इन्व्हॉल्व ट्रान्सफर ऑफ वॉटर फ्रॉम केन रिव्हर टू बेतवा रिव्हर. नाही तर कधी कधी परीक्षेमध्ये उलटं देतील किंवा बेतवा नदीमधलं पाणी केन नदीमध्ये, असं नाही. सो केन नदीमधलं पाणी बेतवा नदीमध्ये ट्रान्सफर केलं जाईल. मग यासाठी वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज डेव्हलप केल्या जातील. जसं एक धरण बनवलं जाईल, त्याचं नाव दिलेलं आहे दौधान डॅम. त्यानंतर एक कॅनल बनवला जाईल जे या दोन नद्यांना जोडणार आहे, एक कालवा बनवला जाईल. त्यानंतर एक इथे प्रोजेक्ट हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स पण यामध्ये आहेत. सो लोअर ऑर प्रोजेक्ट, ORR, ऑर हे एका तिथल्या नदीचं नाव आहे. त्यानंतर कोठा बॅरेज हा एक बंधारा बनवला जाईल. देन बीना कॉम्प्लेक्स मल्टीपर्पज प्रोजेक्ट. सो हे वेगवेगळे इथे बेसिकली कंपोनंट आपण त्याला म्हणू शकतो. या केन बेतवा लिंक प्रोजेक्टचे हे वेगवेगळे कंपोनंट आहेत. आता बऱ्याच वेळेस हा एक प्रश्न येतो किंवा रिव्हर इंटरलिंकिंग जेव्हा आपण करतोय तर ह्याचा नेमका फायदा काय होणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ज्या भागामध्ये पाणी नाही आहे त्या भागापर्यंत पाणी पोचवलं जाऊ शकेल या प्रकारच्या इनिशिएटिव्हजने. मग असं जर असेल तर नेमका रिव्हर इंटरलिंकिंगचा काय बेनिफिट राहतो हे आपल्याला एकतर विचारले जाऊ शकते लेखी परीक्षेमध्ये आता पुढे, पण विचारलं गेल्यावर आपल्याला एक्झॅक्ट त्याचा इम्पॅक्ट काय आहे हे समजून सांगण्यासाठी काही आकडे वापरावे लागतील. जसं इथे त्यांनी आकडे दिलेले आहेत. द प्रोजेक्ट विल प्रोव्हाइड ॲन्युअल इरिगेशन ऑफ 10.62 लाख हेक्टर. म्हणजे दरवर्षी एवढ्या एरियामध्ये 10.62 लाख हेक्टर एवढ्या एरियामध्ये ते इरिगेशन सप्लाय तिथे देणार आहे. त्यासोबतच या भागामध्ये जे लोक राहत आहेत त्यांना पिण्याचं पाणी दिलं जाईल. ड्रिंकिंग वॉटर सप्लाय जवळपास 62 लाख लोकांना ड्रिंकिंग वॉटर सप्लाय प्रोव्हाइड केला जाईल. आणि त्यासोबतच 103 मेगावॉट हायड्रो पॉवर तिथे जनरेट केली जाईल, 103 मेगावॉट, आणि जवळपास 27 मेगावॉट सोलार पॉवर देखील यामधून जनरेट केली जाईल. सो दॅट इज नथिंग बट दी इम्पॅक्ट. आणि हे सगळं किती वेळामध्ये केलं जाणार आहे तर यासाठी 8 वर्षाचा तिथे टाईम दिला गेलेला आहे. सो केन बेतवा लिंक प्रोजेक्ट आणि त्याची मीटिंग चालू आहे, त्यामुळे हे सगळं चर्चेमध्ये होतं. आता मग नेमका एरिया कोणता आहे जिथं हा सगळा जो फायदा आपण म्हणतोय रिव्हर इंटरलिंकिंगचा हा नेमका कोणत्या एरियामध्ये होणार आहे तर दिस विल बी बेसिकली फॉर वॉटर स्टार्व्ड बुंदेलखंड रिजन. जे बुंदेलखंडचा जो भाग आहे जिथं पाणी तेवढं जास्त नाही आहे त्या भागामध्ये आपल्याला हा फायदा बघायला मिळेल. प्रायमरीली बुंदेलखंड म्हटल्यावरती मध्य प्रदेशचा भाग येतो, बट इट इज बेसिकली हॅव्हिंग सम ऑफ इट्स एक्सटेंट इन टू उत्तर प्रदेश ऑल्सो. त्यामुळे नेमका हा जो प्रोजेक्ट आहे याचा इम्पॅक्ट झोन कोणता आहे तर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश आहे. ओके, नाउ दिस प्रोजेक्ट विल प्रोव्हाइड इनॉर्मस बेनिफिट टू द डिस्ट्रिक्ट्स. म्हणजे सगळे ते डिस्ट्रिक्टचे नावं त्यांनी दिलेले आहेत. अगेन नावं पाठ करायची गरज नाही, पण एकदा जस्ट बघून ठेवू आपण. पन्ना, टिकमगड, छतरपूर, सागर, दामो, दातिया, विदिशा, शिवपुरी आणि रायसेन. सो हे मध्य प्रदेशमधले जिल्हे आहेत जिथे याचा फायदा होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये बघायचं झालं तर बंदा, महोबा, झांसी आणि ललितपूर हे जे जिल्हे आहेत या भागामध्ये या प्रोजेक्टचा फायदा होणार आहे. सो केन बेतवा लिंक प्रोजेक्ट, अगेन दिस इज वन इम्पॉर्टंट पार्ट. आता पुढच्या बातमीकडे येऊ. पुढच्या बातमीमध्ये त्यांनी एकतर डिझास्टर मॅनेजमेंटच्या अँगलनी आपण बघू शकतो आणि हे मिनिस्ट्री ऑफ माइन्सच्या अंडर हे पूर्ण डिटेल त्यांनी दिलेल्या होत्या. आता तिथे मिनिस्टर जे आहेत माइन्स मिनिस्ट्रीमध्ये त्यांनी नॅशनल लँडस्लाईड फोरकास्टिंग सेंटर इनॉग्रेट केलेलं आहे, नॅशनल लँडस्लाईड फोरकास्टिंग सेंटर. आणि त्यासोबतच एक वेब पोर्टल आणि एक मोबाईल ॲप तिथे लॉन्च केलेलं आहे. वेब पोर्टलचं नाव काय दिलेलं आहे भूसंकेत वेब पोर्टल आणि मोबाईल ॲपचं नाव दिलेलं आहे भूस्खलन असं त्या मोबाईल ॲपचं नाव आहे. सो बेसिकली लँडस्लाईडला टॅकल करण्यासाठी, लँडस्लाइड्सला त्याचा जो ओव्हरऑल इम्पॅक्ट आहे तो कमी करण्यासाठी, त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी नेमकं काय काय केलं जातं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये ही बातमी तिथे महत्त्वाची आहे. मग जेव्हा आपण या गोष्टीबद्दल बोलतोय तर हे सगळी इन्फॉर्मेशन या वेब पोर्टलवरती किंवा ॲपवरती नेमकी कोण देणार आहे तर त्यासाठी रिस्पॉन्सिबल ऑर्गनायझेशन जी राहते ते आहे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. आता हे कधी बनलेलं आहे 1851 मध्ये बनलेलं आहे. 1851 मध्ये जिओलॉजिकल सर्वे. मग बऱ्याच वेळेस असं विचारलं जाऊ शकते की जेव्हा बनवलं गेलं तेव्हा काय पर्पज होतं त्याचं
तर 1851 त्या काळामध्ये रेल्वेचं काम सुरू होतं. 1854 मध्ये पहिली आपली रेल्वे आलेली होती बॉम्बे टू ठाणे, आणि मग ती रेल्वे चालवण्यासाठी कोळसा पाहिजे होता, आणि मग ते कोल डिपॉझिट सर्च करण्यासाठी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया बनवलं गेलेलं होतं. सो इट वॉज प्रायमरीली टू फाइंड कोल डिपॉझिट्स फॉर दी रेल्वे. आणि मग ओव्हर दी पिरियड ऑफ टाईम यामध्ये अजून नवीन नवीन गोष्टी ॲड होत गेल्या, आणि अल्टिमेटली आत्ता आपली प्रीमियर ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे जिओ सायंटिफिक इन्फॉर्मेशन जर आपल्याला पाहिजे असेल तर ती देणारी एक प्रीमियर ऑर्गनायझेशन आहे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. हे पूर्ण त्यांनी त्याचं तसं हे तुम्हाला स्टॅटिक पार्टमध्ये येणार, तर ते पूर्ण त्यांनी दिलेलं आहे किंवा काय ऑब्जेक्टिव्ह असतात, कशा पद्धतीने काम करते. शेवटी त्यांनी दिलेलं आहे की याचं हेडक्वार्टर कुठे आहे, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर कलकत्त्यामध्ये आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, कलकत्त्यामध्ये आहे. बाकी मग त्यांचे रिजनल ऑफिसेस आहेत लखनौ, जयपूर, नागपूर, हैदराबाद, शिलाँग आणि कलकत्त्यामध्ये. आणि प्रत्येक राज्यामध्ये त्यांचे स्टेट लेवलला पण ऑफिसेस असतात. आणि महत्त्वाचा मुद्दा काय, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येते. सो दिस इज बेसिकली अटॅच्ड ऑफिस फॉर ऑर अटॅच्ड ऑफिस टू दी मिनिस्ट्री ऑफ माइन्स. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ माइन्सच्या अंडर हे येते. ओके, सो ही एक बातमी झाली जी डिझास्टर मॅनेजमेंटच्या अँगलने आपल्याला बघता येऊ शकेल. नाव मूव्हिंग टू दी नेक्स्ट पार्ट. पुढचा हा एक इनिशिएटिव्ह झाला होता नॅशनल सिम्पोजियम ऑन बांबू. नॅशनल सिम्पोजियम ऑन बांबू. आता बऱ्याच वेळेस असं म्हणलं जातं की वी नीड टू फोकस ऑन क्लायमेट रेझिलियंट क्रॉप्स. म्हणजे शेती करताना क्लायमेट रेझिलियंट क्रॉप्सकडे आपण वळणं गरजेचं आहे, जेणेकरून पाऊस कमी जास्त जरी झाला तरी पिकाचं नुकसान नाही होणार. मग त्या अँगलनी बांबू फार्मिंगवरती विचार केलं जाण्याची तिथे गरज आहे असं म्हटलं जाते. आणि मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये किंवा कशा पद्धतीने बांबू फार्मिंग आपल्याला करता येऊ शकेल, कशा पद्धतीने फार्मर्सना त्याचा फायदा होईल, ते शिकण्यासाठी काय काय करावं लागेल, सो या गोष्टींची चर्चा करण्यासाठी हे नॅशनल सिम्पोजियम ऑन बांबू तिथे ऑर्गनाईज केलं गेलेलं होतं. मग प्रश्न हा येतो की कोणी केलं होतं ऑर्गनाईज, तर दीनदयाल अंत्योदय योजना, नॅशनल रूरल लिव्हलीहूड मिशन NRLM. सो ह्यांनी इन पार्टनरशिप विथ युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट म्हणजे USAID आणि इंडस्ट्री फाउंडेशन, सो यांच्यासोबत मिळून हा एक इव्हेंट जो आहे तो ऑर्गनाईज केलेला होता. सो दीनदयाल अंत्योदय योजना, नॅशनल रूरल लिव्हलीहूड मिशन, USAID आणि इंडस्ट्री फाउंडेशन या तिघांचं मिळून हा इनिशिएटिव्ह आहे. आणि त्याचं नाव काय, नॅशनल सिम्पोजियम ऑन बांबू. नॅशनल सिम्पोजियम ऑन बांबू कशासाठी, टू प्रमोट सस्टेनेबल रूरल लिव्हलीहूड, वुमेन्स एम्पॉवरमेंट अँड क्लायमेट रेझिलियन्स थ्रू बांबू फार्मिंग. सो फोकस याचा काय आहे, बांबू फार्मिंगवरती फोकस आहे, तो महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये अजून एक या पूर्ण इव्हेंटच्या दरम्यान एक हँडबुक देखील रिलीज केलं गेलेलं होतं. सो इंडियाज फर्स्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह हँडबुक ऑन बांबू कल्टिवेशन वॉज बेसिकली रिलीज्ड ॲट दॅट टाईम. आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये हे पूर्ण जे एक हँडबुक आहे रिजनल लँग्वेजेसमध्ये वेगवेगळ्या हे रिलीज केलं गेलं होतं. आणि जेणेकरून काय होईल तर या सगळ्या एक बांबू फार्मिंग प्रॅक्टिसेस ज्या आहेत या लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचतील. सो दॅट इज दी अल्टिमेट आयडिया अबाउट दिस नॅशनल बांबू सिम्पोजियम. यामध्ये बांबूचं नेमकं कसं पोटेन्शियल आहे की इंडस्ट्रीजला वेगवेगळे प्रोडक्ट यामधून मिळू शकतील. त्यानंतर इवन यामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंटबद्दल बोललं गेलेलं आहे, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनबद्दल बोललं गेलेलं आहे. तर हाऊ बांबू कॅन सिम्पली हेल्प इन एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन सिन्स इट इज अ क्लायमेट रेझिलियंट क्रॉप. ऑल्सो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अचीव करण्यासाठी याचा फायदा होईल हे देखील म्हणलं गेलेलं आहे. आता अजून एक यामध्ये जो पॉईंट त्यांनी दिलेला होता तर हे दीनदयाल अंत्योदय योजना जे आहे यांचं एक अल्टिमेटली एम काय या सगळ्यामधून, किंवा बांबू फार्मिंग जर स्पेशली एखाद्या भागामध्ये जर महिला जर या बांबू फार्मिंग प्रॅक्टिसेसमध्ये येत आहेत तर त्यांचा एक प्रकारे इकॉनॉमिक बेनिफिट होणार, त्यांचं इन्कम जनरेट होणार, फायनान्शियल इंडिपेंडन्स त्यांना मिळणार. आणि अल्टिमेटली यामधून अजून एक आपला जो इनिशिएटिव्ह आहे लखपती दीदी नावाचा, जिथे काय केलं जाणार आहे, टार्गेट ठेवलं गेलेलं आहे किंवा ॲन्युअली 1 लाख रुपये इन्कम जनरेट झालं पाहिजे त्या भागामधल्या महिलांना. सो या इनिशिएटिव्हला फुलफिल करण्यासाठी मग हे बांबू फार्मिंग जे आहे ते मदत करू शकेल. त्या अँगलनी पण इथे ही बातमी तिथे दिली गेलेली आहे किंवा नॅशनल सिम्पोजियम कंडक्ट केलं जाणार आहे अंडर दी दीनदयाल अंत्योदय योजना, नॅशनल रूरल लिव्हलीहूड मिशन. ठीक आहे.
सो हा एक महत्त्वाचा इव्हेंट झाला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये इंडिया केम नावाचा एक खूप मोठा इव्हेंट जो आपल्या केमिकल सेक्टरमधला एक मोठा इव्हेंट समजला जातो, तर तो इव्हेंट ऑक्टोबर महिन्यामध्ये कंडक्ट केला जाणार आहे. इंडिया केम असं त्याचं नाव आहे. सो इंडिया केम 2024 इट इज अ फ्लॅगशिप इव्हेंट ऑफ डिपार्टमेंट ऑफ केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स. कोणत्या डिपार्टमेंटच्या अंडर आहे? डिपार्टमेंट ऑफ केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स यांचा हा एक मोठा इव्हेंट आहे इंडिया केम 2024. इट इज वन ऑफ द लार्जेस्ट कंपोजिट इव्हेंट ऑफ इंडस्ट्री नॉट ओनली इन इंडिया, नॉट ओनली इन एशियन कॉन्टिनेंट बट एंटायर एशिया पॅसिफिक रिजन. सो हा पूर्ण या एशिया पॅसिफिक रिजनमधला एक मोठा इव्हेंट आहे जो इंडियामध्ये तिथे कंडक्ट केला जाणार आहे. यामध्ये नेमकं काय असेल तर यामध्ये एकतर एक्झिबिशन्स होतील, म्हणजे इंडियामध्ये जे पेट्रोकेमिकल प्रोडक्ट्स आहेत त्यांचं एक्झिबिशन यामध्ये घेतलं जाईल आणि त्यासोबतच वेगवेगळ्या लोकांच्या मीटिंग्स देखील यामध्ये होतील, कॉन्फरन्सेस देखील यामध्ये होतील. सो द इंडिया केम एक्झिबिशन एम्स टू शोकेस ह्यूज पोटेन्शियल ऑफ इंडियन केमिकल इंडस्ट्री ॲज वेल ॲज इट्स डिफरंट इंडस्ट्री सेगमेंट्स. जसं केमिकल आहे, पेट्रोकेमिकल आहे, ॲग्रोकेमिकल आहे, म्हणजे त्या केमिकल सेक्टरमधलेच अजून जे वेगवेगळे सेगमेंट्स आहेत त्याचं नेमकं कसं पोटेन्शियल आहे, त्यामध्ये सध्या कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत, त्याचं एक एक्झिबिशन यामध्ये ठेवलं जाणार. आणि इट विल ऑल्सो प्रोव्हाइड प्लॅटफॉर्म फॉर डिस्कशन, विजनरी आयडियाज अँड स्ट्रॅटेजिक कोलॅबोरेशन्स अमॉंग इंडस्ट्री रिप्रेझेंटेटिव्स. सो हे एक अल्टिमेटली यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा एकतर एक्झिबिशन पण आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या कॉन्फरन्सेस पण होणार. आता नेमकं आपल्या केमिकल सेक्टरचं पोटेन्शियल आहे तरी किती? सो हे एका डेटानी त्यांनी सांगितलेलं आहे दॅट इंडियन केमिकल इंडस्ट्री इज करंटली व्हॅल्यूड ॲट $220 billion. $220 billion. सो सध्याचं व्हॅल्युएशन हे आहे अँड इट इज एक्सपेक्टेड टू रीच $300 billion. आता 220 आहे तर $300 billion पर्यंत पोहोचेल बाय 2030 आणि बाय 2040 हे $1 trillion पर्यंत पोहोचणार. सो दॅट इज दी अल्टिमेट पोटेन्शियल ऑफ आवर केमिकल इंडस्ट्री. आता मग याची थीम काय आहे? हे जे इंडिया केम 2024 आहे याची थीम काय आहे? तर थीम त्यांनी दिलेली आहे ॲडव्हान्टेज भारत, इंडियन केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स पेविंग दी फ्युचर. सो असं त्याचं नाव आहे, ॲडव्हान्टेज भारत, इंडियन केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स पेविंग दी फ्युचर. सो दॅट इज दी अल्टिमेट थीम. आता ही जी मीटिंग आहे किंवा हा जो इव्हेंट आहे हा नेमका कुठे होणार आहे? तर दिस 13th एडिशन, 13वं एडिशन आहे इंडिया केम या इव्हेंटचं. हे 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान मुंबईमध्ये होणार आहे. हे महत्त्वाचं आहे, हे मुंबईमध्ये होणार आहे. त्याच न्यूजमध्ये त्यांनी अजून एक डेटा दिलेला होता दॅट इंडिया इज सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ केमिकल डाईज अँड डाय स्टफ. डाय स्टफ म्हणजे ते डाय बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल वापरलं जाते. ऑल्सो इंडिया इज सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ ॲग्रो केमिकल्स इन दी वर्ल्ड. पूर्ण जगभरामध्ये जेवढे केमिकल विकले जातात त्या टोटल केमिकल सेल्सच्या 3% सेल जो आहे तो भारतामध्ये होतो. 3% ऑफ दी ग्लोबल केमिकल सेल्स. सो हे काही जे डिटेल्स आहेत हे आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये उपयोगात येऊ शकतात. जेव्हा जेव्हा आपल्याला केमिकल इंडस्ट्रीचं नेमकं पोटेन्शियल किती आहे इंडियन केमिकल इंडस्ट्रीचं हे जेव्हा लिहायचं असेल त्यावेळेस असं नुसतं लिहून चालणार नाही की खूप पोटेन्शियल आहे, पण खूप म्हणजे किती आहे, एक्झॅक्टली काय नंबर्स आहेत, सो ते पण आपल्याला त्यामध्ये सांगता आलं पाहिजे. सो दिस इज वन पार्ट. त्यानंतर डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस, 2 वेगवेगळे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, 2 वेगवेगळे आजार आहेत, त्यांचा एकतर थोडाफार जो प्रसार आहे तो वाढतोय आणि त्यामुळे ही एक बातमी आलेली होती. DGHS म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, देन युनियन हेल्थ मिनिस्ट्री अलॉंग विथ एक्सपर्ट्स रिव्ह्यू दीज 2 केसेस. एक तर हा एक आजार आहे चंडीपुरा व्हायरस केस आणि दुसरा आहे ॲक्यूट एन्सेफेलायटिस सिंड्रोम. सो हे 2 आहेत, चंडीपुरा व्हायरस आणि ॲक्यूट एन्सेफेलायटिस सिंड्रोम. सो याच्या केसेस गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या भागामध्ये वाढताना दिसत आहेत आणि त्यामुळे याचा एक रिव्ह्यू केला जातोय की नेमकं कशा पद्धतीने याला टॅकल करता येईल. सो फ्रॉम युअर साईड एकदा ह्याचे जस्ट बेसिक्स बघून ठेवा, ॲक्यूट एन्सेफेलायटिस सिंड्रोम आणि चंडीपुरा व्हायरस किंवा नेमका हा कशामुळे होतो, याचे सिम्पटम काय असतात, कोणत्या भागामध्ये याचा प्रसार जास्त आहे, याला टाळण्यासाठी काय करावं लागते, याबद्दलचे काही वॅक्सिन्स वगैरे अवेलेबल आहेत का.
सो या गोष्टी तिथे बघून ठेवणं गरजेचं आहे. पण हे 2 नावं आपले न्यूजमध्ये आलेले होते आणि ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. नाव मूव्हिंग टू दी नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट न्यूज इज अबाउट मोईडाम. जसं आपण म्हणतो की इजिप्तमध्ये फॅरोज पिरॅमिड आहेत किंवा चायनामध्ये जे रॉयल डायनास्टीज तिकडच्या होत्या त्यांचे टॉम्स होते. सो ह्या गोष्टी जशा पद्धतीने आपण बघतो की दीज आर दी बरियल सिस्टम्स और बरियल ग्राउंड्स, त्या पद्धतीने आपल्याकडे मोईडाम आहे. सो मोईडाम अगेन बरंच मागच्या आठवड्यामध्ये चर्चेमध्ये राहिलेलं आहे. सो मोईडाम दी माउंट बरियल सिस्टीम ऑफ अहॉम डायनास्टी. अहॉम डायनास्टी म्हणजे कुठली तर आसामच्या भागामध्ये. आता इवन आपल्या मागच्या सेशनमध्ये आपण बोललो होतो की वर्ल्ड हेरिटेज कमिटीची मीटिंग इंडिया होस्ट करते आणि मग या मीटिंग दरम्यान बऱ्याचशा गोष्टींबद्दल चर्चा होते. सो त्या अनुषंगाने पण हे न्यूज महत्त्वाची राहणार. सो इंडिया इज होस्टिंग वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीटिंग फॉर फर्स्ट टाइम 21 जुलै ते 31 जुलै या दरम्यान ही मीटिंग होस्ट केली जाते ॲट भारत मंडपम इन न्यू दिल्ली. आता ही जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे यांचं ॲन्युअली मीटिंग होत राहते. आपल्याकडे 46th सेशन आहे, हे पहिल्यांदा आपल्याकडे होते. 46 सेशन आहे. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स ॲन्युअली अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजिंग ऑल मॅटर्स ऑन वर्ल्ड हेरिटेज अँड डिसाइडिंग ऑन साइट्स टू बी इन्स्क्राइब्ड ऑन दी वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. म्हणजे त्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये कोणत्या कोणत्या जागांचं नाव तिथे ॲड करायचं आहे, तर हे ठरवण्याचं काम जे आहे ते वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या मीटिंगमध्ये केलं जातं. सो तेच मग या मीटिंगमध्ये तेच चालू आहे. 46 सेशन ऑफ वर्ल्ड हेरिटेज कमिटी इन 2024 इट विल एक्झामाइन 27 नॉमिनेशन्स फ्रॉम अराउंड दी वर्ल्ड. पूर्ण जगभरामध्ये 27 जागांचे नॉमिनेशन्स आहेत. म्हणजे यामधून काही जागा वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये ॲड होणार आहेत. मग त्यामध्ये 19 कल्चरल साईट्स आहेत, 4 नॅचरल साईट्स आहेत आणि 2 मिक्स्ड साईट्स आहेत ज्यांचं नॉमिनेशन स्टडी केलं जाणार आहे. मिक्स साईट म्हणजे काय? इट कॅन बी लाईक मिक्सचर ऑफ बोथ कल्चरल ॲज वेल ॲज नॅचरल साईट, जसं आपल्याकडे कांचनगंगा आहे. देन या मीटिंगमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट काय होती की जे ऑलरेडी ज्या साईट्स आहेत, एक्झिस्टिंग ज्या साईट्स आहेत त्या यादीमधल्या, त्यांची जर आपल्याला बाउंड्री जर शिफ्ट करायची असेल, म्हणजे एकतर एरिया वाढवायचा असेल किंवा कमी करायचा असेल, तर त्याबद्दलचे डिस्कशन देखील, त्याबद्दलचे निर्णय देखील या मीटिंगमध्ये घेतले जातात. ओके. मग आता आउट ऑफ दिस इंडियाज मोईडाम दी माउंट बरियल सिस्टम ऑफ अहॉम डायनास्टी इट इज सेट टू बी एक्झामाइंड अंडर दी कॅटेगरी ऑफ कल्चरल प्रॉपर्टी. मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे मोईडामचे फोटो त्यांनी दाखवले होते. माउंट बरियल सिस्टम ऑफ अहॉम डायनास्टी, दिस इज मोईडाम. थोडंसं असं डोम शेपमध्ये असते, फ्लॅट डोम. सो हिअर वी कॅन सी फ्लॅट डोम शेपमध्ये ते असते. आणि एक तर याचा एक बॅकग्राऊंड त्यांनी सांगितलं म्हणून, तर नेमकं हे कशा पद्धतीने इथे मोईडाम्स हे बनवण्याची प्रथा कशा पद्धतीने तिथे तयार झाली किंवा लोकांना हे आर्किटेक्चरल सिस्टीम जे आहे ते कशी इव्हॉल्व झाली, तर त्याबद्दल एक थोडक्यात त्यांनी सांगितलेलं होतं की इथे एक ग्रुप होता, ट्रायबल ग्रुप होता, ज्याचं नाव होतं टाई अहॉम क्लॅन. सो टाई अहॉम क्लॅन जो आहे इट मायग्रेटेड फ्रॉम चायना अँड दे एस्टॅब्लिश देअर कॅपिटल इन वेरियस पार्ट्स ऑफ ब्रह्मपुत्रा रिव्हर व्हॅली. ब्रह्मपुत्रा रिव्हर व्हॅली जे आहे या पूर्ण नॉर्थ ईस्टच्या भागामध्ये, तिथे वेगवेगळ्या ठिकाणी यांनी काय केलं, आपापले एरियाज एस्टॅब्लिश केले. आणि हे कधी 12व्या ते 18व्या शतकाच्या दरम्यान, म्हणजे या 600 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी त्यांचे ओव्हरऑल सेटलमेंट इथे बनवले. आता त्यापैकी वन ऑफ दी मोस्ट रेवर्ड साईट म्हणजेच रिस्पेक्टेड साईट अमॉंग देम वॉज कोराई देव. आता हे वेगवेगळ्या पद्धतीने याला प्रोनाऊन्स केलं जाते, बट कोराई देव ही एक जी जागा आहे त्यातल्या त्यात खूप जास्त महत्त्वाची आहे. वेअर टाई अहॉम एस्टॅब्लिश देअर फर्स्ट कॅपिटल अंडर देअर रूलर चाऊ लुंग सिऊ काफा. अगेन नाव लक्षात ठेवायची गरज नाही, बट या रूलरच्या अंडर पटकाई हिल्स जे आहेत, आजही तुम्ही मॅपमध्ये बघू शकता पटकाई हिल्स, त्या भागामध्ये त्यांनी काय केलं, त्यांची ही कॅपिटल एस्टॅब्लिश केली, कोराई देव. त्याला वेगवेगळे नावं पुढे जे दिलेले आहेत, चे राई दोई किंवा चे ताम दोई असे वेगवेगळे नावं आहेत. बट ही जी जागा आहे ही बरेच त्यांना पवित्र अशी जागा ती त्यांच्यासाठी आहे. त्यांचा असं एक बेसिकली बिलीफ आहे किंवा ही जागा जी आहे ही डायरेक्टली इथं जर आमचा राजा राज्य करतो आहे तर आमचा राजा म्हणजे एक डिवाइन पर्सन आहे, म्हणजे देवासोबत त्याला एक प्रकारे इक्विव्हॅलन्स देवासारखा दिला गेलेला आहे. मग असं जर असेल तर या भागामध्ये जर आमचा राजा राज्य करतोय तर इट इज बेसिकली अ सेक्रेड प्लेस, असा एक तिथे मग बिलीफ आहे टाई अहॉम्स या लोकांचा. सो ओव्हर सेंचुरी
कोराई देव retained its significance as a burial ground where departed soul of ताई अहोम रॉयल्स ट्रान्सेंडेड इनटू दी आफ्टर लाईफ. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की डेथ झाल्याच्या नंतर देखील लाईफ आहे असं त्यांचं एक बिलीफ आहे. आणि मग त्या आफ्टर लाईफमध्ये इथून लोक जे आहेत ते जात आहेत आणि त्यामुळे या जागेचा सिग्निफिकन्स ओव्हरऑल त्या भागामधल्या लोकांच्या स्पिरिच्युअल लाईफमध्ये खूप जास्त आहे. आणि मग त्यामुळे हे याचं पूर्ण एक प्रॉपर आर्किटेक्चरल डेव्हलपमेंटही त्या पद्धतीने झाल्याचं बघायला मिळते. सो इथे त्यांचं म्हणणं आहे की राजे बेसिकली काय आहेत तर डिवाइन आहेत, म्हणजे गॉड लाईक तिथे एंटिटी आहेत आणि त्यामुळे त्यांचं ओव्हरऑलच त्यांचे जे बरियल माउंट्स आहेत त्यांना एक प्रॉपर वेमध्ये तिथे डेव्हलप केलं गेलेलं आहे. 600 वर्षामध्ये वेगवेगळे मटेरियल्स वापरून त्यांनी ह्या प्रकारचे जे बरियल ग्राउंड्स आहेत ते बनवले. सुरुवातीला ते लाकडाचा वापर करायचे यामध्ये, त्यानंतर त्यांनी स्टोन आणि बर्न्ड ब्रिक्स भट्टीमधल्या ज्या विटा आहेत त्यांचा वापर इथे केलेला आहे. आणि हे सगळं नेमकं कशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन केलं गेलं मग मोई डॅमचं याबद्दल लिहूनही ठेवलं गेलेलं आहे. मग हे अहोम डायनास्टीमधल्या लोकांनी त्यांचं एक सेक्रेड टेक्स्ट आहे, जसं बुद्धिझममध्ये आपण म्हणतो बुद्धिस्ट कॅनॉन्स आहेत त्रिपिटका. सो त्या पद्धतीचं एक इथे कॅनॉनिकल टेक्स्ट आहे अहोम लोकांचं, त्याचं नाव आहे चांगरुंग फुकान. चांगरुंग फुकान. सो या पुस्तकामध्ये हे कशा पद्धतीने बनवलं गेलं याबद्दलची माहिती तिथे दिलेली आहे. सो दिस इज अगेन वन इम्पॉर्टंट पार्ट जो आपल्याला माहिती पाहिजे. अगेन यामध्ये पुन्हा अजून डिटेलमध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत आणि हे इवन इन युअर मेन्स एक्झामिनेशन हे विचारलं जाऊ शकते की एक्झॅक्टली कशा पद्धतीने बेसिकली मोई डॅमचं आर्किटेक्चर आहे. सो आर्किटेक्चरल ट्रेडिशन्स इन नॉर्थ ईस्ट इंडिया अशा पद्धतीने एक जनरल प्रश्न पण येऊ शकतो किंवा त्यातल्यात मोई डॅम चर्चेमध्ये आहे तर मोई डॅमचं आर्किटेक्चर नेमकं कसं आहे. सो याचे पॉईंट वाईज डिटेल्स यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. सो हे एक आपल्याला माहिती असलं पाहिजे आर्किटेक्चरल फीचर्स काय आहेत मोई डॅमचे. आणि याला जेव्हा कम्पेअर केलं गेलेलं आहे तर इथे हे जे आपल्याला फोटो दिसत आहेत जस्ट लाईक दिस पिरॅमिड ऑफ इजिप्शियन फॅरो आणि दुसऱ्या बाजूला इथे रॉयल टॉम्स इन एन्शंट चायना. सो या दोन मोठ्या जे डेव्हलपमेंट्स आहेत बरियल ग्राउंड्समधले जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, सो त्यासोबत हे मोई डॅम्सला कम्पेअर केलं जातं. इथे त्यांनी त्याबद्दल दिलेलं पण होतं की द मोई डॅम ऑफ कोराई देव कॅन बी कम्पेअर्ड टू रॉयल टॉम्स इन एन्शंट चायना अँड पिरॅमिड्स ऑफ एन्शंट फॅरो. ज्या पद्धतीचं ग्रँडनेस या स्ट्रक्चर्सचं आहे त्या पद्धतीचं ग्रँडनेस एक प्रकारे त्या मोई डॅमचं आहे. सो हे पिरॅमिड इथे खाली हे लोक दिसत आहेत, हे लोक जेवढे छोटे दिसत आहेत त्यावरून आपल्याला एक अंदाज येईल की किती मोठं असेल. सो दिस इज नथिंग बट दी पिरॅमिड ऑफ इजिप्शियन फॅरो. ओके, सो ही एक बातमी होती जी मोई डॅमबद्दलची बातमी होती. आता पुढची बातमी, आता मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या पेजवरती बऱ्याचशा गोष्टी त्यांनी दिलेल्या होत्या, जसं की एक्झॅक्टली गव्हर्नमेंट काय काय करतं आहे कल्चरल हेरिटेजला प्रमोट करण्यासाठी, अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी, आर्ट अँड कल्चरला ओव्हरऑल डेव्हलप करण्यासाठी, प्रमोट करण्यासाठी नेमकं काय काय इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत. सो याबद्दलची वेगवेगळी माहिती त्यांनी दिलेली होती. सो अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ कल्चरल हेरिटेज, अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ कल्चरल हेरिटेज यासाठी नेमकं गव्हर्नमेंट काय करतं तर ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट वेगवेगळे अवेअरनेस प्रोग्राम्स कंडक्ट करत राहणार. आणि अवेअरनेस प्रोग्राम्स जसं आपण म्हणतो की लेट्स से इथे काही स्पेसिफिक दिवस आहेत, वर्ल्ड हेरिटेज डे आहे, वर्ल्ड हेरिटेज वीक आहे किंवा म्युझियम डे आहे किंवा भारतामध्ये रिपब्लिक डे, इंडिपेंडन्स डे, गांधी जयंती. सो हे वेगवेगळे जे महत्त्वाचे दिवस आहेत या दिवशी एक्झिबिशन्स, लेक्चर्स कंडक्ट केले जातील, वर्कशॉप्स कंडक्ट केले जातील आणि त्यामधून बेसिकली कल्चरल हेरिटेजबद्दलचं अवेअरनेस स्प्रेड केलं जाईल. सो हा एक भाग झाला. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ कल्चर रेग्युलरली ऑर्गनायझेस बुक डिस्प्ले, वेगवेगळ्या पुस्तकाचे एक्झिबिशन्स घेतले जातात किंवा आपण म्हटलं की इन जनरल हेरिटेज रिलेटेड गोष्टींचे एक्झिबिशन किंवा वेगवेगळे प्रोग्राम्स, लेक्चर्स ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन मोडमध्ये घेतले जातात ऑन अगेन इम्पॉर्टंट ऑकेजन्स लाईक इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे, गांधी जयंती, आंबेडकर जयंती. सो या वेगवेगळ्या दिवशी अशा प्रकारचे इव्हेंट कंडक्ट केले जातात ज्यामधून आपल्या कल्चरल हेरिटेजबद्दल अवेअरनेस स्प्रेड केलं जातं. सो अगेन दिस इज वन पार्ट. आफ्टर दॅट अजून काय काय गव्हर्नमेंट करते फॉर प्रमोटिंग कल्चरल हेरिटेज, त्यामध्ये आझादी का अमृत महोत्सव प्रोग्राम आहे. अंडर आझादी का अमृत महोत्सव प्रोग्राम, सो या प्रोग्रामच्या अंडर वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात.
जसं एक ॲक्टिव्हिटी असते किला और कहानिया कॅम्पेन, जे फोर्ट्सबद्दल अवेअरनेस पसरवण्यासाठी. वंडर केव्ज कॅम्पेन, माधवपूर घेड फेस्टिवल गुजरातमधला फेस्टिवल आहे, किंवा कलांजली प्रोग्राम आहे, किंवा इथे वितास्ता सेलिब्रेटिंग बुद्धिस्ट हेरिटेज ऑफ काश्मीर, किंवा मेरा गाव मेरी धरोहर. सो हे वेगवेगळे कॅम्पेन्स आहेत. सो या कॅम्पेनमधून बेसिकली काय केलं जाते, अवेअरनेस स्प्रेड केली जाते. देन एकतर हे सेंट्रल लेवलला झालं समजा, पण अपार्ट फ्रॉम दॅट रिजनल लेवलला पण या प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. जसं झोनल कल्चरल सेंटर्स आहेत. झोनल कल्चरल सेंटर्स अंडर दी मिनिस्ट्री हॅव ऑल्सो सेलिब्रेटेड रिजनल लेवल फेस्टिवल्स. मग हे कोणते कोणते फेस्टिवल आहेत, जसं गीता महोत्सव आहे कुरुक्षेत्राच्या भागामध्ये, हरियाणामध्ये गीता महोत्सव आहे. त्यानंतर माधवपूर घेड फेस्टिवल हा गुजरातच्या पोरबंदरच्या भागामध्ये हा फेस्टिवल सेलिब्रेट केला जातो. देन लोकोत्सव जो गोव्यामधला एक इव्हेंट आहे. त्यानंतर ऑरेंज सिटी क्राफ्ट मेला नागपूर महाराष्ट्र, किंवा लिंगराजा फेस्टिवल ऑफ ओडिशा. सो हे वेगवेगळ्या प्रकारचे असे इनिशिएटिव्स घेतले जातात इन ऑर्डर टू स्प्रेड अवेअरनेस अबाउट आवर कल्चरल हेरिटेज. ठीक आहे. सो हा एक पार्ट झाला. त्यानंतर प्रमोशन अँड प्रिझर्विंग ऑफ आर्ट अँड कल्चर. सो यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स आपण ऑर्गनाईज करतो. कोणत्या कोणत्या स्कीम्स असतात, तर 2 स्कीम्सचे नावं इथे दिलेले होते. म्हणजे आपल्याकडे जी पुरातन काळापासून गुरु शिष्य परंपरा जी चालत आलेली आहे, तर त्या परंपरेला पुढे नेण्यासाठी एक इनिशिएटिव्ह घेतला जातो. त्याला नाव दिलेलं आहे फायनान्शियल असिस्टन्स फॉर प्रमोशन ऑफ गुरु शिष्य परंपरा. फायनान्शियल असिस्टन्स फॉर प्रमोशन ऑफ गुरु शिष्य परंपरा. यामध्ये नेमकं काय केलं जाणार आहे, तर गुरु शिष्य परंपरेला धरून एक प्रकारे टीचिंग सिस्टीम जे आहे त्याला प्रमोट करण्यासाठी फायनान्शियल असिस्टन्स दिला जाणार. सो एम काय याचं, टू प्रोव्हाइड फायनान्शियल सपोर्ट फॉर ऑल जॉनर्स ऑफ परफॉर्मिंग आर्ट ॲक्टिव्हिटीज. मग त्यामध्ये ड्रामा असेल, किंवा थिएटर ग्रुप्स असतील, म्युझिक ग्रुप्स असतील, किंवा चिल्ड्रन थिएटर असतील. सो या पूर्ण फील्डमध्ये म्हणजे ड्रामा, म्युझिक, डान्स, थोडक्यात या फील्डमध्ये जे वेगवेगळे आर्टिस्ट आहेत ते त्यांच्या गुरुकडून एक प्रकारे काय करतील, तर तिथे शिक्षण घेतील बेस्ड ऑन युअर गुरु शिष्य परंपरा. हे फायनान्शियल असिस्टन्स नेमका कसा, तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे सपोर्ट इज प्रोव्हाइडेड टू 1 गुरु अँड मॅक्सिमम 18 शिष्य इन द फील्ड ऑफ थिएटर अँड 1 गुरु अँड मॅक्सिमम 10 शिष्य इन द फील्ड ऑफ म्युझिक अँड डान्स. म्हणजे इथे या इनिशिएटिव्हमध्ये महत्त्वाचं काय आहे, किंवा गुरु आणि शिष्य या दोघांनाही इथे फायनान्शियल असिस्टन्स दिला जाणार आहे. मग अमाऊंट किती असेल, तर फॉर गुरु इट विल बी ₹15,000 पर मंथ अँड फॉर शिष्य द सेम विल बी रेंजिंग फ्रॉम 2,000 to 10,000 पर मंथ. आणि हे त्या व्यक्तीच्या एजवरती डिपेंड राहणार. त्या शिष्य जे आहेत त्यांच्या एजवरती डिपेंड राहणार की किती अमाऊंट दिली जाणार. ओके. सो दिस इज अगेन वन इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह. तसा अजून एक इनिशिएटिव्ह आहे जो आर्ट अँड कल्चरला प्रमोट करण्यासाठी, प्रिझर्व्ह करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्याचं नाव आहे सेवा भोज योजना. सेवा भोज योजना तशी ही जुनी स्कीम आहे, पण आता त्यांनी एक पूर्ण गोष्टी रिकॉल करताना ही स्कीम तिथे मेन्शन केलेली होती. सेवा भोज योजना ही मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या अंडर येते. आता बऱ्याचशा ठिकाणी एकतर चॅरिटेबल ऑर्गनायझेशन्स जे आहेत, चॅरिटेबल ऑर्गनायझेशन्स वेगवेगळ्या रिलिजियस इन्स्टिट्यूशन्समध्ये लोकांना फ्रीमध्ये फूड प्रोव्हाइड करतात. मग त्यावेळेस या ऑर्गनायझेशन्सना देखील खर्च होत असणार रॉ मटेरियल वगैरे विकत घेण्यासाठी, आणि मग त्यावरती गव्हर्नमेंट टॅक्स लावते, GST लावते. तर इथे या स्कीममध्ये काय म्हणलेलं आहे, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो GST आहे आणि त्यासोबतच अजून एक GST असतो, त्याला आपण म्हणतो IGST म्हणजे इंटिग्रेटेड GST. त्यामध्ये काही शेअर जातो सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि काही शेअर जातो स्टेट गव्हर्नमेंटला. तर या स्कीममध्ये काय म्हणलेलं आहे, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो GST आहे आणि IGST मधला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो शेअर आहे तो अशा चॅरिटेबल ऑर्गनायझेशन्सला माफ केला जाईल. सो अल्टिमेटली काय होणार मग, की त्यांना लागणारा जो खर्च आहे तो कमी होईल. सो त्याबद्दलची स्कीम आहे, किंवा जे रॉ मटेरियल वापरलं जाणार आहे त्या चॅरिटेबल किंवा रिलिजियस इन्स्टिट्यूशन्सद्वारा फॉर डिस्ट्रीब्युटिंग फ्री फूड टू पब्लिक. सो इट शॅल बी रिइम्बर्स्ड ॲज अ फायनान्शियल असिस्टन्स बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मग त्यासाठी सेवा भोज नावाची योजना आहे. आणि मग हे नेमकं कोणाकोणासाठी लागू होणार, तर इट विल बी लाईक फ्री प्रसाद और फ्री फूड
और फ्री लंगर किंवा त्याला आपण भंडारा म्हणू शकतो, कम्युनिटी लंच ज्याला म्हणता येईल, कम्युनिटी किचन. सो इट विल बी ऑफर्ड बाय चॅरिटेबल और रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स. मग कोणत्या कोणत्या इन्स्टिट्यूशनसाठी ही स्कीम अप्लाय होणार, तर गुरुद्वारा, टेम्पल, त्यानंतर धार्मिक आश्रम्स, मॉस्क, दर्गा, चर्च, मठ, मोनास्ट्रीज. सो या वेगवेगळ्या, असं नाही की कोणत्या एका पर्टिक्युलर, बट वेगवेगळ्या रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स यामध्ये कव्हर केल्या जातील. सो दॅट इज नथिंग बट युअर सेवा भोज योजना. ओके, आता यामध्ये पुढचा एक जो भाग आलेला होता, अगेन कल्चर रिलेटेड, प्रमोशन ऑफ क्लासिकल लँग्वेजेस. प्रमोशन ऑफ क्लासिकल लँग्वेजेस. आता क्लासिकल लँग्वेजला प्रमोट करण्यासाठी नेमकं गव्हर्नमेंट काय करते, सो याबद्दलची एक डिटेल त्यांनी यामध्ये दिलेले होते. सो प्रमोशन ऑफ क्लासिकल लँग्वेजेस. आता क्लासिकल लँग्वेजेस पहिले तर आपल्याला हे माहिती पाहिजे की कोणत्या कोणत्या आहेत क्लासिकल लँग्वेजेस. सो देर आर 6 क्लासिकल लँग्वेजेस. एक आहे तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया. सो असे 6 क्लासिकल लँग्वेजेस आहेत. आता जर आपल्याला विचारलं की सगळ्यात जुनी क्लासिकल लँग्वेज कोणती आपली, म्हणजे सगळ्यात पहिली क्लासिकल लँग्वेज कोणती, तर 2004 मध्ये आपल्याला पहिली क्लासिकल लँग्वेज आपली झाली होती तमिळ. त्यानंतर मग ह्या सगळ्या लँग्वेजेस आपण अनाऊन्स केल्या. आणि जर विचारलं की लेटेस्ट सगळ्यात रिसेंट कोणती क्लासिकल लँग्वेज आहे, तर 2014 मध्ये ओडिया लँग्वेजला क्लासिकल लँग्वेजचा तिथे दर्जा दिला गेला होता. याचं काय म्हणलेलं असतं त्यांनी की 1500 ते 2000 एवढ्या वर्ष जुनं पूर्ण त्या लँग्वेजचं ट्रेडिशन असलं पाहिजे. 1500 ते 2000 वर्ष जुनी भाषा. मग त्यामध्ये त्याचं स्वतःचं एक प्रॉपर लिटरेचर असलं पाहिजे. आणि त्या भाषेमध्ये असं नाही की दुसऱ्या कोणत्या भाषेचं एक प्रकारे मॉडिफिकेशन होऊन ती भाषा तयार झाली, असं नसलं पाहिजे. ते स्वतःचं एक डिस्टिंक्टिव्ह कॅरेक्टर त्या लँग्वेजचं असलं पाहिजे. सो त्याला आपण म्हणतो क्लासिकल लँग्वेज. मग याला प्रमोट करण्यासाठी नेमकं काय काय केलं जाते. पहिले तर लँग्वेजेसला ओव्हरऑल प्रमोट करण्यासाठी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये स्पेसिफिकली सांगितलेलं आहे दॅट वी नीड टू फोकस ऑन प्रमोशन ऑफ नॉट ओनली क्लासिकल बट ऑल इंडियन लँग्वेजेस. तो एक भाग आहे. त्यानंतर एक इन्स्टिट्यूट आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस. सो दिस वर्क्स फॉर द प्रमोशन ऑफ ऑल इंडियन लँग्वेजेस. आणि या इन्स्टिट्यूटद्वारे 4 क्लासिकल लँग्वेजेसवरती स्पेसिफिक फोकस जो दिला जातो, त्या लँग्वेजेस आहेत कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया. सो या 4 लँग्वेजेसवरती फोकस या इन्स्टिट्यूटद्वारे दिला जातो. त्यानंतर तमिळ भाषेसाठी वेगळी इन्स्टिट्यूट आहे फॉर डेव्हलपमेंट अँड प्रमोशन ऑफ क्लासिकल तमिळ. सो देर इज अ सेपरेट इन्स्टिट्यूट कॉल्ड सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळ. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळ. त्यासोबतच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया संस्कृत भाषेला प्रमोट करण्यासाठी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमधून वेगवेगळे कोर्सेस चालवते. मग त्या कोर्सेससाठी फंड्स जे आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाद्वारे दिले जातात. मग इथे मग नेमकं आपण म्हटलं की इथे टीचिंग आहे, त्यासोबतच रिसर्च संस्कृत भाषेमधलं तिथे एक प्रकारे या युनिव्हर्सिटीजद्वारे केलं जाणार आहे. आणि यामधून मग अल्टिमेटली डिग्री, डिप्लोमा किंवा बाकी सर्टिफिकेशन्स जे आहेत ते प्रोव्हाइड केले जातील. म्हणजे असं नाही की फक्त क्लासिकल लँग्वेजला प्रमोट करण्यासाठी वेगळा काही फंड तिथे दिला जातो आहे, बट ओव्हरऑल त्या लँग्वेजच्या डेव्हलपमेंटसाठी, त्या लँग्वेजमधून लोकांना एज्युकेशन कोर्सेस मिळावे त्यासाठी तिथे काय केलं जातं आहे तर फंड्स प्रोव्हाइड केले जातात. सो दिस इज अबाउट दी क्लासिकल लँग्वेज. हा एक महत्त्वाचा भाग आहे क्लासिकल लँग्वेजेस. आणि त्या रिलेटेड मग नॅशनल एकतर ओव्हरऑल नॅशनल लेवलवरती हा एक मोठा प्रोग्राम आहे लँग्वेजच्या डेव्हलपमेंटसाठी. आणि कोणत्या कोणत्या क्लासिकल लँग्वेज आहेत त्याबद्दलची माहिती आपल्याला असली पाहिजे. आता अजून एक इनिशिएटिव्ह जो रिसेंटली लॉन्च झालेला आहे, नॅशनल मिशन ऑन कल्चरल मॅपिंग. नॅशनल मिशन ऑन कल्चरल मॅपिंग. आता बऱ्याच ठिकाणी काय होते की आपल्याकडे एक कल्चर नाही आहे. वी आर हॅव्हिंग अ लॉट ऑफ कल्चर्स. एक कल्चर म्हणता येणार नाही इंडियामध्ये, वेगवेगळे कल्चर्स आहेत. थोडक्यात लोकांच्या राहण्याच्या पद्धती वेगवेगळ्या भागामध्ये वेगळ्या आहेत. मग त्या हिशोबाने आपल्याला एकतर वेगवेगळ्या भागामध्ये लोकल कल्चरचे वेगवेगळे आस्पेक्ट्स जे आहेत ते माहिती असले पाहिजे. जसं एखाद्या भागामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या हेरिटेज साईट्स आहेत, किंवा एखाद्या भागामध्ये एखादा व्यक्ती चांगल्या पद्धतीने हँडीक्राफ्ट बनवतोय, एखाद्या भागामध्ये एखादा व्यक्ती त्या मडक्यावरती चांगलं पेंटिंग काढतोय. सो आपल्याला ही आयडिया असली पाहिजे की कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रकारचे आर्टिस्ट आहेत. सो या सगळ्या गोष्टींचा एक प्रकारे मुद्दा लक्षात घेऊन
हा एक इनिशिएटिव्ह मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या अंडर चालू केला गेलेला आहे. त्याचं नाव आहे नॅशनल मिशन ऑन कल्चरल मॅपिंग. नॅशनल मिशन ऑन कल्चरल मॅपिंग. याचे स्कोप आणि ऑब्जेक्टिव्ह सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी याच गोष्टीवरती फोकस केलेला आहे की आपलं जे कल्चरल हेरिटेज आहे त्याची स्ट्रेंथ नेमकी किती आहे, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आपलं कल्चरल हेरिटेज आहे याबद्दलची अवेअरनेस लोकांना करून देणं आणि आपली एक कल्चरल आयडेंटिटी जी आहे ती पुन्हा एकदा रिएस्टॅब्लिश करण्यासाठी मदत करणं. देन यामध्ये कल्चरल मॅपिंग केलं जाईल 6.5 लाख विलेजेसचं. असं पूर्ण टायटलमध्ये कुठेही विलेज हे नाव नाही दिलेलं आहे, पण अल्टिमेटली विलेजेस रिलेटेड हा प्रोग्राम आहे. सो कल्चरल मॅपिंग ऑफ 6.5 lakh विलेजेस अलॉंग विथ देअर जॉग्राफिकल डेमोग्राफिक प्रोफाईल्स अँड क्रिएटिव्ह कॅपिटल्स. सो त्या भागामध्ये नेमकं काय खासियत आहे कल्चरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते यामध्ये मॅप केलं जाणार. मॅप म्हणजे असं नाही की तिथं नकाशा काढणं असं या सेन्सने नाही. मॅपिंग म्हणजे पूर्ण डॉक्युमेंटेशन त्या भागामध्ये नेमकं काय काय चालतंय, कशा पद्धतीचं हेरिटेज आहे त्याचं पूर्ण एक डॉक्युमेंटेशन तिथे केलं जाईल. आणि मग त्यामध्येच पुढे ते म्हणतात देअर विल बी क्रिएशन ऑफ नॅशनल रजिस्टर ऑफ आर्टिस्ट अँड आर्ट प्रॅक्टिसेस. नॅशनल रजिस्टर ऑफ आर्टिस्ट अँड आर्ट प्रॅक्टिसेस. ऑल्सो देअर विल बी डेव्हलपमेंट ऑफ वेब पोर्टल अँड मोबाईल ॲप टू फंक्शन ॲज नॅशनल कल्चरल वर्क प्लेस. नॅशनल कल्चरल वर्क प्लेस म्हणजे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या कल्चर रिलेटेड सर्व्हिसेस जर पाहिजे असतील तर या ठिकाणी या ओव्हरऑल मोबाईल ॲपवरती किंवा वेब पोर्टलवर त्या प्रकारच्या सर्व्हिसेस मिळवल्या जाऊ शकतात. सो दॅट इज नॅशनल कल्चरल वर्क प्लेस. ते पण यामध्ये बनवलं जाणार आहे. अँड फायनली दे आर सेईंग दॅट नेमकं विलेजेस आपण म्हणतो तर आहे, पण नेमकं विलेज म्हणजे काय तर त्यांनी सांगितलेलं आहे की 2011च्या सेन्ससमध्ये ज्या भागाला विलेज या हेडिंगच्या अंडर तिथे इन्क्लूड केलं गेलेलं आहे, म्हणजे 11 सेन्ससमध्ये ज्याला गाव म्हणलेलं आहे ते गाव. सो हे त्यांनी सांगितलेलं आहे प्रोजेक्ट एम्स टू कव्हर ऑल इनहॅबिटेड विलेजेस, म्हणजे जिथे लोक राहत आहेत, ऑल इनहॅबिटेड विलेजेस ऑफ इंडिया विच इज मार्क्ड ॲज विलेज इन दी सेंट्रल लिस्ट सेन्सस लिस्ट ऑफ 2011 जे कोणी प्रिपेअर केली असेल रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया. तो त्या लिस्टनुसार जे गाव ज्याला गाव म्हणलेलं आहे ते गाव या प्रोग्राममध्ये इन्क्लूड केलं जाणार आहे. ओके, सो हा एक भाग झाला. नाउ मूविंग टू दी नेक्स्ट न्यूज. दिस इज अबाउट अ जॉईंट प्रोग्राम जो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स तुमचा GS पेपर 3 मध्ये IPR इश्यूज रिलेटेड टू IPR इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. सो हा एक टॉपिक आहे. सो त्या टॉपिकशी रिलेटेड ही एक बातमी आहे. दॅट इज इंडो WIPO जॉईंट प्रोग्राम. आता एक अजून म्हणजे पूर्ण अजून याचं फायनलाइज नाही झालेलं आहे, बट देर इज इनिशियल प्रोसेस दॅट इज डन. म्हणजे लेटर ऑफ इंटेंट जे आहे, म्हणजे त्यानंतर MOU साईन होतात, बट लेटर ऑफ इंटेंट तिथे साईन केलं गेलेलं आहे बिटवीन दी युनियन मिनिस्टर फॉर एज्युकेशन अँड दी वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, जे एक ग्लोबल ऑर्गनायझेशन आहे युनायटेड नेशनच्या अंडर, जे IPR रिलेटेड कामांमध्ये एक प्रकारे ग्लोबल पॉलिसी फॉर्म्युलेशनचं काम करते. सो इथे बेसिकली जो लेटर ऑफ इंटेंट जो आहे तो कोणत्या 2 प्रायमरी इन्स्टिट्यूटमध्ये साईन झालेला आहे. सो देर इज लेटर ऑफ इंटेंट साईन बिटवीन अटल इनोव्हेशन मिशन अँड वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, जे युनायटेड नेशन्सची एक एजन्सी आहे फॉर ओव्हरऑल IPR रिलेटेड पॉलिसी ॲट ग्लोबल लेवल. सो या दोघांमध्ये नेमकं मग काय प्रोग्राम काय आहे, जॉईंट प्रोग्राम जो आपण म्हणतोय तो काय प्रोग्राम आहे ते पुढे त्यांनी सांगितलेलं होतं. एकतर नीती आयोग हे जे आपलं थिंक टँक आहे त्याच्या अंडर हे अटल इनोव्हेशन मिशन चालते आणि अटल इनोव्हेशन मिशनचा ओव्हरऑल जो इम्पॅक्ट राहिलेला आहे त्या पद्धतीचा इम्पॅक्ट जगाच्या वेगवेगळ्या देशांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रकारे WIPO आणि इंडियन गव्हर्नमेंट यांच्यामध्ये हा एक प्रोग्राम तिथे अनाऊन्स झालेला आहे. सो टेकिंग दी की अटल इनोव्हेशन मिशन प्रोग्राम्स लाईक अटल टिंकरिंग लॅब्स जे शाळांमध्ये असतात किंवा अटल इनोव्हेशन सेंटर, सो AIC मॉडेल्स. सो हे जे AIM मधले जे प्रोग्राम्स आहेत अटल इनोव्हेशन मिशनमधले, सो टेकिंग दी की प्रोग्राम्स ऑफ AIM टू दी नेशन्स ऑफ ग्लोबल साऊथ अँड दोज इन ट्रान्झिशन, and this would include structuring country specific program bases
ॲज द कंट्री नीड, म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीच्या हिशोबाने प्रोग्राम्स तिथे अनाऊन्स केले जातील ॲज पार्ट ऑफ दिस एंटायर जॉईंट प्रोग्राम. देन एनहान्सिंग द अंडरस्टँडिंग ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स अमॉंग वेरियस स्टेक होल्डर्स, पर्टिक्युलरली स्टुडंट, टीचर, इनोव्हेटर अँड ऑन्टरप्रिनर्स इन इंडिया, म्हणजे IPR बद्दलची अवेअरनेस वाढवणं. त्यानंतर एनहान्सिंग द अंडरस्टँडिंग ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ IPR फॉर डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ कंट्री, आणि त्या पद्धतीने एक प्रकारे लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवणं. मग यामध्ये एकतर ट्रेनर्स आहेत किंवा आपण म्हटलं की इनोव्हेटर्स आहेत, ऑन्टरप्रिनर्स आहेत. सो या सगळ्यांमध्ये एक प्रकारे ही अवेअरनेस असली पाहिजे. किंवा तुम्ही जर एखादं इनोव्हेशन करताय, यू नीड टू टेक पेटंट फॉर दॅट, जेणेकरून तुमचा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट जो आहे तो प्रोटेक्ट केला जाईल. देन एस्टॅब्लिशिंग अ नेटवर्क ऑफ ट्रेनर्स ऑफ इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी अँड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी. सो या फील्डमध्ये जे लोक ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात त्यांचं एक नेटवर्क बनवणं, हे देखील या जॉईंट प्रोग्रामचा एक भाग आहे. देन फॅमिलिरायझिंग द टार्गेट बेनिफिशरीज अँड लर्नर्स विथ द थिअरीज ऑफ इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी, जेणेकरून लोक जे आहेत ते जास्तीत जास्त एक क्रिएटिव्ह थिंकिंग करण्याकडे लोकांचा भर होईल, इनोव्हेशनकडे लोकांचा भर होईल. सो दॅट इज युअर इंडिया WIPO जॉईंट प्रोग्राम. हे पण आपल्याला माहिती पाहिजे की WIPO हे युनायटेड नेशन्सच्या अंडर येते. याचं हेडक्वार्टर एक लक्षात ठेवा, हेडक्वार्टर कुठे आहे तर जिनिवा स्वित्झर्लंडमध्ये याचं हेडक्वार्टर आहे WIPOचं. अगेन दिस इज इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन रिलेटेड टू इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट. अँड ऑल्सो यू नीड टू नो दॅट दिस इज पार्ट ऑफ युअर GS पेपर 3, दॅट इज इश्यूज रिलेटेड टू इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स. ओके, सो इथपर्यंत आपण या काही बातम्या बघितल्यात ज्या मागच्या आठवड्यामध्ये, अपार्ट फ्रॉम युअर इकॉनॉमिक सर्वे अँड बजेट, मागच्या आठवड्यामध्ये या काही बातम्या होत्या ज्या प्रायमरीली न्यूजमध्ये आलेल्या होत्या. वेगवेगळे इव्हेंट यामध्ये आले, लाईक इंडिया केमबद्दल आपण बोललो, इंडिया मोबाईल काँग्रेस, त्यानंतर टेलिकम्युनिकेशन रिलेटेड अजून काही मीटिंग्स, ग्लोबल मीटिंग्स इंडियामध्ये होणार आहेत. सो या वेगवेगळ्या गोष्टींबद्दलची चर्चा या सेशनमध्ये आपण मागच्या काही ह्याच्यामध्ये केलेली आहे. आणि त्यात एक महत्त्वाचा भाग म्हणजे काय की एकतर यामधून आपल्याला काय काय कळतं. पहिलं महत्त्वाचं म्हणजे काय की जेव्हा आपण आन्सर लिहिणार आहोत, सो स्पेसिफिकली थिंक फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह, किंवा MPSC 2025 आणि UPSC या दोन्ही परीक्षांमध्ये मेन्समध्ये आन्सर लिहायची गरज आहे राईट. आणि आन्सर जेव्हा लिहिलं जाणार तर त्यामध्ये आपण एकदम जनरलिस्टिक वेमध्ये आन्सर्स लिहून चालणार नाही. लाईक इफ वी वॉन्ट टू फॉर एक्झाम्पल से दॅट या पर्टिक्युलर स्कीमचा असा इम्पॅक्ट राहिलेला आहे, पण तो इम्पॅक्ट नेमका आपल्याला समजून देखील सांगावं लागेल, किंवा नेमकं काय इम्पॅक्ट आहे, नेमकं कशा पद्धतीने आपण आकडे बघतोय, किंवा या केमिकल सेक्टरचं आपल्याकडे नेमकं काय पोटेन्शियल आहे, किती $1 बिलियन पूर्ण तो एक प्रकारे सेक्टर आहे, सध्या काय डेटा आहे, फ्युचरमध्ये काय एक प्रकारे एस्टिमेट्स आहेत. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला उपयोगात येणार आहेत. त्यामुळे याला एक केअरफुली फॉलो करण्याची गरज आहे. आणि हे वेळोवेळी दिसलेलं आहे की इवन इन युअर प्रिलिम्स एक्झामिनेशन, UPSC किंवा आता पुढे MPSCमध्ये पण, की प्रिलिम्स एक्झामिनेशनमध्ये जो प्रायमरी सोर्स राहू शकतो तो आहे PIB. सो PIB वरती फोकस हा इट इज लाईक नीड ऑफ दी आवर. याला जर स्किप केलं जातं तर त्यामध्ये एक मोठा जो करंट अफेअरचा सोर्स आहे त्याला आपण स्किप करतोय. सो तसं नाही झालं पाहिजे. त्यामुळे याला व्यवस्थितपणे फॉलो करत राहा. आणि एव्हरी मंडे वी आर हॅव्हिंग दिस सेशन. तर आत्ता हे मागच्या काही दिवसांमधलं PIB मधलं कंटेंट आपण डिस्कस केलं. इथून पुढच्या सेशन्समध्ये अशाच काही महत्त्वाच्या बातम्या घेऊन आपण पुन्हा भेटत राहू. आत्ता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.